तिसरा पाठ आहे आजी, कुटुंबाचं आगळ. लेखक आहेत महेंद्र कदम. ग्रामीण संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धतीचे अनुपम दर्शन या पाठातून घडते आहे. मानवी नातेसंबंध, त्यातील सुरक्षितता, त्याचे परस्परावलंबन या सगळ्याचा आधार असणारी कुटुंब प्रमुख आजी, या आजीबद्दल या पाठामध्ये ग्रामसंस्कृतीचे महत्त्व जाणण्याचा संदेश यातून आपल्याला मिळतो. आता पाठात आलेल्या खेळांचे वर्गीकरण करा. पहिलं आहे बैठे खेळ. कोणकोणते आहेत? 6 आपल्याला त्याचे प्रकार लिहायचे आहेत बैठे खेळाचे. एक आहे चिंचोके, गजग, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, विट्टी दांडू, गोट्या आणि भोवरा. दुसरं आहे मैदानी खेळ. आपल्याला 3 मैदानी खेळांची नावं द्यायची आहेत. 1 सुरपारंब्या, 2 कुरीचा डाव आणि 3 विट्टी दांडू. दुसरं आहे खालील मुद्द्यांच्या आधारे आजीचे शब्दचित्र रेखाटा. आता आजीचे पहिलं आहे आजीचे दिसणे. जवळपास 5.5 फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हात रापलेली काळी पडलेली त्वचा, दात एकसारखे साबूत मोत्यासारखे, डोक्यावरचा एकही केस काळा झालेला नव्हता आणि 70 ओलांडली तरी हातात काठी नव्हती. दुसरं आहे आजीचे राहणीमान. अंगात चोळी, हिरवं व लाल अशी 2 रंगाची नऊवारी इरकल लुगडी, कपाळावरचं गोंदणं दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का आणि जुन्या वळणाच्या नालाच्या वहाणा. आता आजीची शिस्त. आजीनं सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या होत्या. प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर आजीचा कटाक्ष होता. येत नसेल तर ती त्यांना शिकवायची, पण कामातून कोणाचीही सुटका व्हायची नाही. सुनांनी मुलांच्या बाबतीत अपपर भाव करू नये म्हणून आजी जेवायला वाढायला असायची आणि वाढताना आजीचा जागता पहारा असायचा. तिसरं आहे विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. अ गट आहे आणि ब गट आहे. अ गटामधला शब्द आहे आळस, त्याची जोडी आहे उत्साह. विरुद्धार्थी शब्द आहे. दुसरा आदर, त्याचं उत्तर आहे अनादर. तिसरं आस्था, उत्तर आहे अनास्था. चौथं आपुलकी, दुरावा हे त्याचं उत्तर आहे. चौथा प्रश्न, खालील वाक्यातील वाक्प्रचार शोधून अधोरेखित करा. सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो. वाक्प्रचार आहे शिस्तभंग होणे. दुसरं, 2 व्यक्तीतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच. त्याचा वाक्प्रचार आहे कानोसा घेणे. तिसरं, कारण नसताना हुकूमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात. हुकूमत गाजवणे हा वाक्प्रचार आहे. आता 5वा प्रश्न आहे कंसातील विशेषणाचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा. आता त्यांनी कंसामध्ये शब्द दिलेले आहेत.
खूप, त्याचा, आंबट, अधिक, द्विगुणित आणि आमची. आता समुद्रकिनारी आमची सहल गेली होती. तिथे आपण लिहिणार आमची. खूप दिवसानंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद, इथे वापर करायचा आहे द्विगुणित झाला. आनंद द्विगुणित झाला. तिसरं, विजय अजयपेक्षा अधिक चपळ आहे. अधिक हा शब्द आपल्याला इथे विशेषण वापरायचं आहे, अधिक. पुढचं रवीला आंबट कैऱ्या खायला खूप आवडतात. आंबट हे विशेषण आहे. मला गाणी ऐकण्याची खूप आवड आहे. खूप हे विशेषण आहे. राजू कबड्डी छान खेळत होता, परंतु त्याचा पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला. इथे त्याचा हे येते, सार्वनामिक विशेषण येते. पुढे खालील शब्दांचे 2 स्वतंत्र अर्थ लिहून चौकटी पूर्ण करा. शब्द दिला आहे. डावीकडे आणि उजवीकडे आपण एका शब्दाचे 2 अर्थ लिहिणार आहोत. शब्द आहे वर. वरचा एक अर्थ आहे नवरा आणि वरचा दुसरा अर्थ आहे वरची बाजू. ग्रह एक आहे, ग्रह म्हणजे समज, आणि दुसरा अर्थ आहे ग्रह म्हणजे तारा. तिसरं काठ. काठ म्हणजे किनारा आणि काठ म्हणजे पदराची किनार. अभंग. अभंग आहे एक छंद आणि अभंग म्हणजे न भंगणारे. आता आहे स्वमत. प्रश्न असा आहे, आमची ढाळच म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं. या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. उत्तर असं आहे, आगळ या कादंबरीच्या नायकाची आजी ही त्याच्या घराची कुटुंब प्रमुख होती. घरात तिचा वचक होता. घराबाहेर तिच्या शब्दाला मान होता. दुपारपर्यंतच्या सर्व कामाचे नियोजन करून आजी ढाळजेत जायची. गल्लीतल्या बायकाही जमा व्हायच्या. निवडण टिपण करता करता गप्पाटप्पा व्हायच्या. अनेक बातम्या गुपिते उघड व्हायची. सगळ्याजणी बातम्यांवर चर्चा करीत. त्यातून बातम्यांची शहानिशा व्हायची. वर्तमानपत्राचे वार्ताहर गावातून बातम्या आणतात. संपादक या बातम्यांची शहानिशा करतात. मगच त्या बातम्या वर्तमानपत्रात छापल्या जातात. आजीच्या घराची ढाळच वर्तमानपत्रासारखीच होती. तिथे आलेल्या बातम्यांची शहानिशा झाल्यावरच बायका त्या बातम्या गावभर सांगायला मोकळ्या होत. प्रश्न दुसरा, तुलना करा आणि साम्य पण लिहा. आगळ आणि आजी. आगळ वाड्याचे संरक्षक कवच आणि आजी कुटुंबाचे संरक्षक कवच. आगळ म्हणजे उंची रुंदीला 9 इंच आणि लांबीला 6 फूट असा भक्कम सागवानी वासा. एकदा आगळ लावली की चोऱ्यामाऱ्या होणे किंवा दरोडा पडणे शक्यच नसे. त्यामुळे ही आगळ म्हणजे वाड्याला संरक्षणाचे एक भक्कम कवच लाभले होते. या उतार्यात आजीची भूमिका ही अगदी योग्य प्रकारची आहे. आजीमुळे कुटुंबात सुव्यवस्था नांदत होती. सुना आपापसात हेवेदावे करूच शकत नव्हत्या. आपली कामे दुसऱ्यांवर ढकलू शकत नव्हत्या. सर्व कामे प्रत्येकीला करावी लागत. या वातावरणामुळे कोणावर अन्याय होत नव्हता. कोणालाही तक्रार करायला जागाच राहत नसे. आजीमुळे प्रत्येकाला भरभक्कम संरक्षण मिळाले होते.
हे संरक्षण आगळ इतकंच भक्कम होते. पुढचा प्रश्न आहे पाठात चित्रित झालेल्या एकत्र कुटुंब पद्धतीबाबतचे तुमचे विचार लिहा. उत्तर आहे, या पाठात ग्रामीण भागातील मागील पिढीचे चित्रण आले आहे. त्या काळातील हे एक एकत्र कुटुंब होते. आजी ही कुटुंब प्रमुख होती. कुटुंबातील सर्व बाबींवर, सर्व व्यक्तींवर आजीचीच सत्ता चालत असे. कोणी कोणकोणती कामे कधी आणि कशी करावीत हे सगळं आजीच ठरवत असे. या पद्धतीमुळे कुटुंबातील सर्व व्यवहारांना एकत्रितपणा येतो आणि कामे सुरळीतपणे पार पडतात. पण या पद्धतीमुळे कोणालाही स्वातंत्र्य मिळत नाही. आपले मत मांडता येत नाही. सुनांना एक कप चहासुद्धा करून पिण्याची मोकळीक नाही. कुठलीही हौसमौज करण्याची परवानगी नव्हती. कुटुंबातील सदस्यांना जीवनातील लहान सहान आनंदसुद्धा घेता येत नव्हता. घरातील लोकांना शिस्त धाक होता ही गोष्ट जरी चांगली होती तरी आजच्या काळात अशी एकत्र कुटुंब पद्धत टिकली नसती. कारण स्त्रियांना कोणतेच स्वातंत्र्य वा हक्क नव्हते म्हणून. पुढचा प्रश्न आहे, पाठाच्या शीर्षकाची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा. उत्तर आहे, ग्रामीण भागात पूर्वी घराभोवती एक भली मोठी मजबूत भिंत बांधली जाई. भिंतीत एक मजबूत दार असे. त्याला कड्या कोयंडे असतच. शिवाय एक भली भक्कम आगळ बसवलेली असे. एकदा ही आगळ लावली की घर पूर्णपणे बंद होत असे. घरातील कोणीही बाहेर जाऊ शकत नसे किंवा कोणीही बाहेरून आत येऊ शकत नसे. घरावर कोणाचाही हल्ला होणे शक्यच नसे. यामुळे घर पूर्णपणे सुरक्षित होई. म्हणून ग्रामीण जीवनात या आगळीला एक महत्त्वपूर्ण स्थान लाभले होते.